वांदे बऱ्याच जणांकडे रवले बबलूकडे रवले शिर्याकडे रवले मला का सांगतं पण असा मी अरे तुझ्याकडे काय चालला पण आरडता जीवाचा माझ्या रान 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 ए बाबा तुझ्या जीवाचा राम राम केलो आणि हैसलीलो निया म्हणताय कोणाच्या बरोबरीत पण पडलो तो माझ्या घराकडे पडलो साधले मी किती बसून होतो किती तुझ्याकडे पैसे नाही होतो देवाच्या जे माझ्याकडे पैसे वाटण मी घेऊन दिले इतके दिवस तुझ्याकडे पैसे नाही होते मला काका माझ्या पण टाकायचं अरे इतके दिवस तुझी सोय कधी केली कोणी केली माझ्याशिवाय कोण होतो अरे आज तुझ्याकडे चार पैसे जात नाही तुझी माका दाखवून आलो तुका बोलत चालले ऐकण तरी आज तर तुका माहिती आहे काय तुझ्या जीवावर माझे उडी आणि माझ्या जीवावर तुझे उडी दोघांच्या एकामेकाच्या जीवावर उडी आणि म्हणून ती अगर मी घेताना बरोबर समतीच नसलं माका काका टुकल्या भेटलं वाटतं अरे दादा चांगल्या अरे भाई अरे ह्या घे सारख्या नोट या जीवात बरा नोट या घेवता सोडलो शिराने पडो या घेवता सोडलो मारे अबो आज तगर एका किच्च्या दिले तरी कमीच आहे आणि आज चालता ह्या घे अडक्या नाही होणार शिरको गावलो माहिती अरे घेवता नाही त्या ह्या सगळा बंद केलं माझ्या दिवस बदलले दिवस माझे फिरले काय घेऊता सोडलं अरे पण त्या दाखवत राहावं नको पण माझी एक इच्छा तुझा आणि माझा कसा जीवा भावाचा आमचा प्रेम असतात पण त्या दोघांच्या एकामेकावर प्रेम होता आवाज बघितलं काय म्हणतो आणि या प्रेमापोटी माझा काळीच कसा असा फडफडत अरे बाबा कुटुंबात काय काढू नको रब बिया करे अजिबात येऊच नाही काही आजकालच्या बाहेर येतात बरोबर म्हणून मी तुला काय सांगतो माझ्या इच्छेसाठी माझ्या आणि तुझ्या मैत्रीच्या प्रेमासाठी मैत्रीच्या प्रेमासाठी वाईट तरी घे म्हणे अरे या दाखवाय सारख्या नाही रे अरे वाईट तरी घे अरे दाखवाय झाला जीव कसं होतं लप काका अरे वाईट तरी घे असा म्हणतो घे नको आजूबाजू पण ते बघणार अरे मेल्याचा घरातला बाहेर माणूस गेला पाणी पटकन एक तर मुलगा म्हणताना तुमच्या गावले भावाची घेऊन तया या धुतल्या घरी येतो तुझ्या बाई माणसाचं माहिती आहे अरे भात तरी जनाची ना मनाची तरी ठेव मध्ये आता कसा ती आणि मैया एकत्र येऊन काय दोघांनी जर नाही घेतलं अरे पण दाखवायच राहा सारख्यानं वाईट घे अरे दाखवायच राहा सारख्यानं पटकन कोण येत नाही चटकन ये अरे मेला का शिकवाय अजिबात येऊतो नाही तसा नाही रे कारण वास येता त्या जातीचा मी हाण नाही अरे पण मागाचा एका इलीचं फक्त घाण येते वाशाळी तुझ्या पडली मला कोण अरे हाणलंय ना पचपचीत मारे या कोण आंबट करू नको नाक दाब आणि पटकन ये आता मी कोणी कोण तुझ्यासाठी फक्त तुझ्या माझ्या प्रेमासाठी
मी जोपर्यंत जितो असय या जपानचे मी जोपर्यंत जितो असय तोपर्यंत मी ह्या कसा ये असय म्हणून मी असय आणि म्हणून मी असय म्हणून ती असय पुढचं पाय लायलाय अटकन पाठचं उचलूच आहे ना माका माहिती आहे जेवढं दिलं पाटलं उतरलं ना आपल्याला वाटलं या माका सोडूच आहे ना तेव्हा मी सांगते ना साखर काय? आजपासून ह्याच्या पूर्वी सुद्धा हा? तू माझा मित्र चला, वाटत जाऊया. आणि मी तुझो पुत्र ए! पळत जातो! पळत जातो! पळत जातो! पळत जातो! पळत जातो! पुत्र पळत जातो! अरे खाली! जागा. अरे हे जागा टाकत! ऐकन तरी घे अरे भाऊ माका काय होणार होता ते माझा जो लाडके तो मित्र तसो मी आमच्या तुझ्या भावाचो मित्र 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 म्हणून माका तुका एकच सांगायचा मागा वाटला पुत्र पुत्र कोणी माका तुका एकच सांगायचा हा तुका ऐकायचा काय सांगतो रे? सांग. तुका ऐकायचा मागा ऐकलं बा. ए! कोणी हड्या जोर पाडणारे आता कोणा खुरकुरी जोर पाण्याची ही करताय तुका वाटलं का मी ढोरांका आणूत ढोरांका आणून चांगली आपली ही करू ऐक पुढं बोलायला काय काय ऐकायला मी असं माझा जीव जरी गेलो तरी माझा एकच सांगणार काय करणार बात नाही कधी पण हिची साथ नाही अजिबात नाही खोटा वाटता मला खोटा वाटता खोटा अरे मैत्रीचा नाता काय या कोणा माहिती आहे त्यांनी सोडून झाल्या त्याकाच माहिती आहे मैत्रीचा नाता काय असे चार चौकचान होय बंधन हे प्रेमाचे बंधन हे मैत्रीचे नाते
त्यातल्या माका सांग काय झालं रे गंगया, काय झालं? माका तुझं संशय येऊ लागलो इतके दिवस तुझ्या हाती पैसो नाही होतो सोन्यापुढे तुझा पाऊल उठला नाही होता आणि ह्या एकाएकी असा का भरभरा तुझा कसा काय लागला बरोबर बरोबर विचारलं. बरोबर विचार कर माका तरी संशय होतो इल्ल कित्या. ए साधले ये बरोबर नाही बोलत इल्ल. त्याच्या हाती येऊ नाही माझं नाव कोणते? ये इल्ल म्हणून बरं झालं. या आज सगळं माझ्याकडून पहिली गोष्ट लपवून नाही तुम्हा तो मित्र. होय काय ना होय तर. होय काय ना होय तर. मी खोटापणी सांगतोय जागा बघून मार. ते अजिबात खात्रीय नको जागा बघून मार. माका सांग तो तुझ्यात बदल कसो काय झालो काय भांडण का याला कारण नाही. पंचावरा घालगालो आहे ए! वगी, वगी, वगी. हा वरून मला घंटाप्रमाणे आजूबाजूच्या कळता कमाल. अजिबात कळता नाही तू काळजीच करू नको फक्त माका सांग नियम माझ्या बाहेर माणसाक सांगणार नाही. इथं काय? विचार किती आहे? तुझ्या बाळमांचा ते सांग माका कसा पावसाला तिथे सांग बाहेर माणूस दडाचा पाणी गेला का सगळ्यांना सांगत जाताला. आमच्या यांच्या बाळमांचाची जातची माझी शरीराची जात नाही मी अगदी तोय सोडो घालायचं असलं कोणाक सांगायचं नाही बोलकार गणराज गुणेश्वर. हा. मेल्या दिसणार नाही जगात झालं बरे बाबा. ओंकार आवाज गणराज आला. ओंकार गणराज आणि गुणेश्वर मयुरी काय नक्की काय करतो? त्यांच्याने किती सांगितले तरी आमच्या काय आमची सोय झाली काय त्यांच्या सगळ्या भावाची वंशिनी ह्या दिल्याने त्यांच्यानी 2 हातांनी दिल्याने जेव्हा आमच्या आई त्यांचा ते पराक्रम त्यांचा 4 हातींनी आहे सगळ्यांचा बरा करतली. आमचा असाच पराक्रम आहे पणा सोडूची नाही. तसंच बघल्यात एक नामांकित बुवा यांच्यानी आमका दोघांका दिल्यानी त्यांका समजलं यांच्या पत्राचा सरला ए गंगल्या. दिल्यानी ते माझ्या आवची त्यांका त्या 4 हातींनी आणि त्यांची वरवरा करणे आमचा असाच पराक्रम बघलोय. काय सांग? अनिल सावतानी पण दिलेली. मागच्या येणाऱ्याने मासे वर ते जास्त दिल्याने तुका आणि माझा अशा वर करून घ्यावया. काय करू? सगळा काय बरा झाला हा. पण ही नेमकी तुझी भानगड कायची माका आधी सांग. अरे तो मारी जवळ मी पटकन मरतोय बरे. ही भानगड कायची ह्यो इतकं बदल किती आहे? याचा कारण असा. कसला पटकन सांग निया त्या दिवशी गेले मागं सगळ्या नाही सोड. नाही काय गावात नाही मरे. तो जो खायच्या देगेन खायचं. तुका काय गावात नाही तर तेव्हा ते तू कळलं काय करू बा? माझ्याकडे पर्याय होतो मरे तुझ्याकडे काय पर्याय होतो? मोठी कोण बघून थैसर घालून घ्यावं म्हणजे गेल्या माझ्या पंधरा मरे घेतलंय तिया. आता माका सांग मी तुका मुद्द्याचा विचारतो ते घर गेले तर माका मुद्द्या सांग थंय संमत आहे. थंय गंमत. कटली लय चूल खाडीयात घातलंय. भडकुला बोलयलोय पागयलोय. मोठा मरे रावला माका. मोठा रावला. मेल्या ठेली येतोय तर खाडी येत तुका इसवत नाही. याचा मोठा गावला. सांगलोय जरा तू हसतलोय. अरे गावला ना गावला येतो पुन्हा मला गावलो. अरे पुणे गावात जर कोणता भला झाला तर मी आवाजातले सगळे लागी करतो मेल्या माका माहिती होतं या पोहोचलंय तिया. काहीतरी सांगायला होतो पुन्हा गावलो उन्हा बरा झाला. कशाचा सांग कारण आता ते का? कशाचा सांग पुन्हा गावलो मी पटकन उचललोय. आणि
आणि त्या पुण्यातून त्या पुण्यातून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांगे हे माझ्या प्रिय भक्ता काय प्रिय भक्त वाटली माझी वाट बघता प्रिय भक्त कोण कोण माहितला या विश्वाची माता विश्वजननी आज तुला मूर्त स्वरूपाने दर्शन देण्यासाठी तत्पर झाली. काय जगाची देईया जगाची देईया जगाची देईया पाया पडते आणि विचारण्याचा आशीर्वाद. परेरी ठोकैल्याने अरे खागा खाल्या पटकन गुट्टी दाबली प्रत्येक प्राणी मात्र जन्माला आला त्याच्या 6व्या दिवशी त्याचा विधिलिख रेखाटला गेला. नशिबी लिहिल्या बळाबाई तेन चुकी कदा कळे त्याचप्रमाणे त्याच्या नशिबी ज्याप्रमाणे विधिलेख लिहिला होता ते संचित कोणीही बदलू शकत नव्हतं. आवची सगळा खरा मी इतको वळावळा किती रडतोय माहिती आहे का म्हणून यो गेलो म्हणून मी अजिबात रडत नाही मी रडतोय की त्या माहिती आहे कशासाठी? आता यो माझ्यामुळे जर गेलो तो आवड तरी माका कुठे आहे तुला मी इतको लोकोची कुठाचं रडतोय मला घेतलेला उतारला मग ऐक, आता पुढे काय करू कसं जाव काय अरे बेटे. समाधान? तुला कोणीही मारणार नाहीये. मी तुला आशीर्वाद देते. काय तर? आजपासून मी तुझं रक्षण करेन. तुझ्या नशिबात असलेलं दारिद्र्य मी दूर करेन. याच्याही मुळाशी तुझं कारण आहे. पण ह्यो असो, ह्यो हा असो तुझा कसं? मित्र जर तुला जो सोडून गेलाय ना तो चटकन येतो आणि पटकन कशी नाही मग. ज्यावेळी मी याला मूर्त स्वरूपाने दर्शन देण्यासाठी तत्पर झाले हा. त्याच वेळी मी याला कथन केलं होतं. मी तुला मूर्त स्वरूपाने दर्शन दिले हे 3 दिवसाचा कालावधी होईपर्यंत तू कुणालाही कथन करू नकोस. आणि यदाकदाचित तू जरी कुणाला कथन केलं तर तुला तात्काळ मृत्यू येईल. तात्काळ मृत्यू येईल. तात्काळ मृत्यू येईल. म्हणजे तिसऱ्या दिवस जाऊच्या आधी माका सांगल्यानं म्हणून येऊन गेलो. आजचा आहे तो दुसरा दिवस. गोविंदमध्ये घेतल्यामध्ये हे कमी सगळा विचारलं नाही तर माझ्या बरोबर पत्राक माझ्या घेऊन जाऊन गेलो मग आहे. आता कोण नाही. आज तुला सुद्धा एक गोष्ट मी सांगते. आतापर्यंत झाले ते 2 दिवस. राहता राहिलाय तो 1 दिवस. आणि या 1 दिवसामध्ये मला या विश्वाच्या सारेपाठावर काहीतरी घडवायचंय. आणि म्हणूनच ज्याप्रमाणे मी वचन आशीर्वाद दिलाय त्याचप्रमाणे मी तुला सांगते काय तर? या 1 दिवसामध्ये हे लोक आता पुढली प्रत्येक तयारी भक्तांकडे जाऊन या मातेची तू भक्ती करून घ्यायचीस. माझा महिमा तू वाढवायचा आहेस. आणि मी तुला मूर्त स्वरूपाने दर्शन दिले हे जर तू कुणाला जर कथन केलं तर काय होणार माहितीये का? काय तर? हे जर तू कुणाला कथन केलंस तर तुलाही तात्काळ मिळेल. तुलाही तात्काळ मिळेल. वाटली नको कारण घेतल्यामध्ये मी आता पटकन कोणाला सांगितलं तर माझी कुठली स्वराचे भानगड नको. आजपासून मी तुला शब्द देतो स्वराच्या वाटेत मी लावतोय नाही सगळ्यांना सांगतोय माझ्या आईची भक्ती करा. मग आई नमोस्तुते नमोस्तुते शांती माते नमोस्तुते 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 शांती माते नमोस्तुते. हे बघता
भक्ती करा ती माझ्या आईची भक्ती शांत करा राहा. पण हे सांगत असते मी वेगळ्या औषधीची करू नको पण माझ्या ह्या आईची करू हे सांगत असते मी यदा कदाचित तुझी जर सत्व परीक्षा घेण्याची जर झालीच ना आणि ज्यावेळी तुझ्यावर संकट येईल त्यावेळी तुम्हाला हात दे मूर्त स्वरूपाने दर्शन देण्यासाठी जेव्हा माझ्या प्रसंग येईल तेव्हा मी हे साथ घातले हो, कधी येत मी तुला मूर्त स्वरूपाने या द्यावे खरा दर्शन देईन. सांगतो खरे या खरा आहे सांगतो गंगाबाई. आई